नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आणि सत्यासाठी सातत्यानं लेखणी चालवणाऱ्या कर्तव्यदक्ष पत्रकारांचा मलबार गोल्ड अँड डायमंड्स यांच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रादेशिक समाज कल्याण अधिकारी अविनाश देवशेठवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी करमरकर मॅडम उपस्थित होत्या. मलबार गोल्ड अँड डायमंड्स ही कंपनी व्यावसायिक उपक्रमासोबतच विविध सामाजिक जबाबदारी आणि उपक्रमही राबवते. तसेच शिक्षक, पत्रकार, पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि समाजसेवक यांचा सन्मान करणे हे उपक्रम सातत्यानं राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच सुवर्ण युगचे संपादक तथा प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना कर्तव्यदक्ष पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारांनी सत्य, पारदर्शकता आणि लोकहितासाठी बजावलेल्या भूमिकेचा गौरव करत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचं मनपूर्वक कौतुक केलं असून पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत आहेत. अशा कर्तव्यदक्ष पत्रकारांचा सन्मान करणं म्हणजे लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यासारखं आहे, असं मत यावेळी व्यक्त केलं आहे. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलंय. सन्मान सोहळा अत्यंत दिमागदार आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. पत्रकारितेच्या योगदानाला सलाम करणारा हा सन्मान सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे शाखा व्यवस्थापक तानाजी जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले, तर आभार संगम यांनी मानले. ज्यांची पत्रकार तर ते आहेतच, परंतु ते जागृती ठेवून जागृतीसह त्यांची पत्रकारिता करत आहेत. आता ही जागृती कशाची आहे? त्यांच्या संवेदनांची आहे, भावनांची आहे, कौशल्याची आहे, बुद्धीची आहे. एखादी बातमी काही वेळेला तुम्ही असं नाही की खूप महत्वाची बातमी तुमच्या हातात आलेली असते, परंतु तुमची सजगता सांगते की ही बातमी न छापणं समाजासाठी जास्त गरजेचं आहे आणि मग तुम्ही छापत नाही. आणि एखादी बातमी कुठल्या रंगामध्ये छापायची, मग त्याला ब्लॅक कलर द्यायचा की व्हाईट कलर द्यायचा, तेच घटना असते. पण छापताना तुम्ही एक रंग देता, सकारात्मक, नकारात्मक, किंवा समाजामध्ये एक विशेष काहीतरी संदेश द्यायचा असतो. ही सगळी कॅपॅसिटी, हे स्किल तुमच्यामध्ये आहे. सोन्याच्या दुकानामध्ये पत्रकारांचा सन्मान पण ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की जाणव सोन्याच्या दुकानामध्ये सोन्यासारख्या माणसांचा सत्कार केला. खरं पाहिलं सर, कसं आहे, सोनं गुपचूप गुपचूप घेतलं जात आहे, पण इथं उघडपणे सर्व गोल्डन माणसं इथं आली. तुमच्या सोन्याची झळाळी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्व पत्रकार बांधव करते हे निश्चित आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.